आधीच्या जनरेशननी हे घोडे आपल्यापर्यंत तर पोहोचवले, बरोबर. तर आपलंही काम आहे की आपण आपल्या पुढच्या जनरेशन पर्यंत हे घोडे Exactly. चांगल्या कंडिशन मध्ये पोहोचवले बरोबर, पाहिजे. बरोबर. माझं एक आहे की माणूस असेल किंवा घोडा असेल तर हा. यांनी रोज घाम येईपर्यंत व्यायाम केला बिलकुल पाहिजे. बिलकुल अ, बिलकुल. आता मारवाडी पण देशीच आहे, बरोबर पण ऑब्व्हियसली तो डेझर्ट हॉर्स आहे. बरोबर तो एका वेगळ्या टेरेनसाठी बनलाय, त्या टेरेनसाठी तो बेस्ट आहे. बरोबर पण तो डोंगराळ भाग किंवा हेवी रेन किंवा खडकाळ जमीन यासाठी नाही बनलेला. बरोबर बरोबर त्यासाठी भीमथडी बनले. बरोबर. मी जस्ट एक करेक्शन करतो की आम्ही तरी यांना आम्हाला अश्वपालक मानत नाही. आम्ही हा. फक्त पालक आहोत, मालक नाही आहोत. बर आणि पालकही खरंच आहोत का, इथून मला शंका आहे बर की ही एक फॅमिली आहे, यात बिलकुल सगळे इक्वल आहेत. बिलकुल. आता हे घरात राहतात, घरात आत येऊन चुलीवरती चपाती गरमागरम खाऊन वा वा. जातात. असं आता या अगदी घरच्याच झालेल्या आहेत. बिलकुल. पण आता आम्ही ह्या 2 गोड्या घेऊन मी इथं आलोय, तर घरातल्या 5 गोड्या ती एकटी सांभाळतीये. बापरे. आणि तिचंही हेच म्हणणं आहे की जर या घोड्या नसतील तर आपण या जंगलात मी अशी एकटी नाही राहू राहू शकणार. शकत. बरोबर. सो ज्यांची भीमथडीची खासियत जर अजून म्हणायला गेलं तर जिद्दी स्वभाव, की जर आपण एखादं काम ठरवलं की बेटा आज आपण आहे ना संध्याकाळपर्यंत त्या मंडणगड किल्ल्यावर पोहोचायचंय, जो आपल्या घरापासून 35-40 किलोमीटर आहे, तर मग त्यानंतर त्यांना पाऊस किती पडो, थंडी किती पडो, ऊन किती लागो, काही फरक नाही पडत. एकदा ठरवलं की हे 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 करायचं, त्या दृष्टीने निघालो की ते पुरं झाल्याशिवाय ते थांबणार नाही. बिलकुल बिलकुल. घोडा अत्यंत ताकदवान प्राणी आहे. हो, मीच हो. काय माझ्यासारख्या अजून 4 पोरं आणली किंवा माझ्याहूनही पैलवान लोक आणली, बिलकुल तरी ताकदीच्या जोरावर घोड्याचं शरीर जिंकणं आपल्याला शक्य बिलकुल नाहीये. बिलकुल. त्यापेक्षा आपण आपलं मन आणि बुद्धी वापरून घोड्याचं मन जिंकू शकतो. बरोबर बरोबर. त्याला आपण फक्त ब्रेननीच कंट्रोल करू शकतो, असं बिलकुल मला जाणवलं. बिलकुल बिलकुल. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे भीमथडी अश्व शो प्रदर्शन 2026 बारामती इथे. आणि बरेचसे पार्ट्स आपले भीमथडीच्या ह्या नसलवर टाकले गेलेत. आणि माझ्यासोबत आज आहे इथे ज्यांनी 2 घोड्या प्रदर्शनासाठी म्हणजे शोसाठी पार्टिसिपेट करण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. आणि हे बऱ्याच वर्षापासून भीमथडीचं पालन करतायत आणि यांचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल पण आहे, त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊच. आणि हे अश्वपालक आमचे मित्रच पण आहे आणि माझ्या घरी पण येऊन गेलेले आहेत. तर आमची चांगली एक ते भीमथडी अश्वपालक, मी एक भीमथडी अश्वपालक म्हणून थोडीशी एक विशेष अजून प्रेम आहे आमच्यामध्ये मित्रांमध्ये. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुमचा थोडासा परिचय द्या की तुम्ही कुठून आलेत काय नाही. नमस्कार, माझं नाव सृजन दिलीप कुलकर्णी. मी मंडणगड मधनं आलोय, रत्नागिरी जिल्ह्यातलं मंडणगड जे आहे तिथून. हा हा. आणि गेल्या 5 वर्षापासून मी भीमथडी घोडे पाळतोय. बर आणि तेव्हा माझ्याकडे एकच एकटीच राणी एकच घोडी होती. बर. आणि आता गेले 3-4 वर्ष माझ्याकडं 5-6 माद्या आणि 1 नर असं युनिट आहे. आणि मी ब्रीडिंगचा ट्राय करतोय. बर. आणि या सगळं करण्यामागचा उद्देश असा आहे की भीमथडी ही तशी लुप्त होत चाललेली जाते. तर खरं तर असा प्रश्न आहे की आधीच्या जनरेशननी हे घोडे आपल्यापर्यंत तर पोहोचवले, बरोबर. तर आपलंही काम आहे की आपण आपल्या पुढच्या जनरेशन पर्यंत हे घोडे Exactly. चांगल्या कंडिशन मध्ये पोहोचवले पाहिजे. आणि त्यासाठी हे ब्रीडिंग करायचं चांगलेच नाही तर त्याला एक सुव्यवस्था त्या लेवल स्टँडर्ड्स वरती नेणं. बिलकुल बिलकुल. तर सृजन भाऊ, एकनी मन भरलं नाही 4-5 घेऊन टाकले, काय कारण? मग एक घेतली, मग म्हणलं जर आपल्याला चांगलं ब्रीडिंग करायचंय तर आपल्याकडे 3-4 प्रकारचे Variety वेगवेगळ्या कलर पॅटर्न्स मधले हा. किंवा वेगवेगळ्या इयर पॅटर्न्स मधले हा. अशा स्वरूपात मी गोळा केल्यात. बरोबर बरोबर. तर मग आता आपल्याकडे टोटल किती हॉर्सेस आहे? आता भीमथडीचे? 7 हॉर्सेस. बर. तुमचा भाग जर म्हटला कोकण, तर पावसाचा मारा म्हणजे पावसाळ्यामध्ये कधीतरीच पाऊस थांबत असेल. हा. आमच्याकडे असं आहे की कधीतरी पाऊस पडतो, हा हा. फरक आहे. तर अशा वातावरणामध्ये तुम्ही ह्या नसलचा पालन पोषण करतायत. तुमचा मध्यंतरी बरेच वेळा आपलं बोलणंही होतं तर कसं काय चालू असतं काय असतं. तर इतर घोड्यांमध्ये आणि ह्या घोड्यांमध्ये जो क्लायमेटचा तुमच्याकडे एवढा जबरदस्त पर्जन्ययुक्त जो तुमचा एरिया आहे, तर त्याच्यामध्ये कसं हे सर्वाइव्ह करतात, कसे व्यवस्थित राहतात, याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. म्हणजे ऍक्च्युली अगदी सुरुवातीला राणीच्या आधी माझ्याकडे एक 2 वर्ष काठियावाडी घोडा होता. बर.
पण त्याला पावसाळ्यामध्ये कंटिन्युअस माती तर ओली असते. हा, हा. जर मी आमच्याकडे फ्री ग्रेझिंगचं आहे की दिवसाचे किमान 12 तास घोडे फ्री ग्रेज करतात. बर, त्यातच त्यांचं धावणं होतं, नदीमध्ये जाणं म्हणजे होतं. एक्स्ट्रा आपल्याला एक्सरसाइज करून देण्याची गरज नाही पडत. नाही, तसं माझं मत नाहीये. माझं मत आहे की एक्झरसाइज ही वेगळी गोष्ट आहे आणि हा. रुटीन मधला एक्झरसाइज जो आपल्या ओके. नेहमीच्या जीवनातला ही वेगळी गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे जरी मी शेतीचं काम करत असलो हा. तरी मी रोज सकाळी काही एक शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा व्यायाम आहे. त्याच्यात एरोबिक्सचे व्यायाम आले, ओके. मसल बिल्डिंगचे व्यायाम हा, आले, हा, हा. त्याच्यानंतर शरीराची लवचिकता वाढण्याचे व्यायाम आले. तर हे सगळे व्यायाम गरजेचे आहेत. बरोबर, बरोबर. आणि प्लस श्रमाधारित जीवनशैली असली पाहिजे. बिलकुल, बिलकुल. सेम घोड्याचं आहे. बरोबर. म्हणजे माझं एक आहे की माणूस असेल किंवा घोडा असेल तर हा. यांनी रोज घाम येईपर्यंत व्यायाम केला बिलकुल, पाहिजे. बिलकुल, बिलकुल. ऑब्व्हियसली उन्हाळ्यामध्ये आपला हा व्यायाम 20 मिनिटावर येतो, हिवाळ्यामध्ये 1.5 तासापर्यंत एक्सटेंड होतो. बिलकुल, बिलकुल. कारण निसर्गाने तशीच शरीर रचना दिली आहे की हिवाळ्यामध्ये आपल्या क्षमता जास्त वाढलेल्या असतात, तेव्हा आपण जास्त एक्सरसाइज करू शकतो. बिलकुल, बिलकुल. सो आम्ही तो एक्सरसाइज करतो. सकाळी साधारणपणे 8 ते 9 किलोमीटर रनिंगच्या आसपास होतं आणि संध्याकाळी 6 किलोमीटरच्या आसपास रनिंग बरं. होतं आणि दिवसभर हे सुटे फिरत असतात. बिलकुल, बिलकुल. आणि सकाळ आणि संध्याकाळ असं 2 वेळाच त्यांना आपण सप्लिमेंटरी किंवा कॉन्सन्ट्रेट फीड देतो. बिलकुल. तर सुरजन भाऊ, जसं तुम्ही आता भीमथडी ही नसल पाळतात आहे, तर ह्या पाळण्यानंतर आपण कधी कधी काहीतरी कोणाचा गायडन्स घेत असतो, कोणाचा तरी अनुभव घेत असतो की याच्यात आम्ही कशी सुधारणा केली पाहिजे किंवा ही ब्रीड कॅरेक्टर कशी ओळखावी. तर तुम्ही कोणाचा सहारा घेतला किंवा कोणाची मदत घेतली आणि नंतर मग तुम्ही ह्या कलेक्शन करत गेले आणि आज तुम्ही एक घोडीपासून तुमच्याकडे 5 ते 6 पण आहे आणि तुम्ही थोडा ब्रीडिंग प्रोग्राम जो म्हणताय तो पण चालू केला. तर याच्यात तुमची कशी मदत झाली आणि तुम्ही कसं गायडन्स घेत गेले? मी सुरुवातीला खरं सांगायचं तर राणी ज्यावेळी माझ्याकडे आली त्यावेळी मला भीमथडीबद्दल फारशी माहिती नव्हती. फक्त घोडा घेतला, हा, ही भीमथडी हे माहित नव्हतं. हे माहिती नव्हतं. बरोबर. माझं असं हे झालं होतं की आम्ही तो काठियावाडी घोडा माझ्याकडे आला होता, पण त्याचे खूर नरम पडायचे पावसाळ्यामध्ये बर. किंवा स्किन वरती त्याला फंगल इन्फेक्शन्स व्हायची जर तो दिवसभर भिजत ठेवलाय तर हा, हा. असे काही प्रॉब्लेम्स यायचे. हा, हा. आणि मग मी बघितलं की जे मेंढपाळ बांधव आहेत यांचे घोडे तर दिवस रात्र पावसात राहतात, बरोबर. स्टील त्यांना काहीच होत नाही. हम्म. त्यांचे खूर नरम होत नाही. तो चालताना खूर व खालनं खडा लागलाय तर दबल्यानंतर दुखतोय असंही कधी जाणवत नाही. तर मग म्हणलं की आपण ती ब्रीड ट्राय करून बघूया. एक तर माझं देशी सगळं संवर्धनाचं हे आहे की मला गाय पण पाळायची, ती पण मी देशीच गाय पाळतो. बरोबर. तर घोडेही आणि देशी म्हणजे आपल्या भौगोलिक कंडिशन मध्ये जे राहू शकतील. आता मारवाडी पण देशीच आहे, बरोबर. पण ऑब्व्हियसली तो डेझर्ट हॉर्स आहे. बरोबर. तो एका वेगळ्या टेरेनसाठी बनलाय, त्या टेरेनसाठी तो बेस्ट आहे. बरोबर. पण तो डोंगराळ भाग किंवा हेवी रेन किंवा खडकाळ जमीन यासाठी नाही बनलेला. बरोबर. त्यासाठी भीमथडी बनले. बरोबर. आणि मग याच्यात अभ्यास करत असताना मला बारामती अश्वपागा आणि ऑल इंडिया भीमथडी हॉर्स असोसिएशन त्यांच्याशी माहिती झाली. आणि रेनेगेड हॉर्सेस जे आहे पुण्याचं तिथले केशवदादा जोशी, बरोबर, त्यांचं मला खूप मार्गदर्शन लाभलं, अजूनही लाभतं. कधी घोडे आजारी पडले, काही झालं, बिलकुल मी हक्काने त्यांना विचारतो, तेही मला छान मार्गदर्शन करतात. तर काय विशेष गुण अजून तुम्ही सांगू शकता? तुमचा अनुभव एवढा 4 ते 5 वर्षापासून पाळण्याचा आले, इतर घोड्यांची संख्याही वाढली, तर काय अनुभव तुम्हाला या घोड्यांबद्दल आला? यांच्याबद्दल थोडीशी सांगा की यांचं नेचर कसा असतो, कसे आपल्या मालकाशी किंवा आपण त्यांच्याशी कशी बॉन्डिंग वगैरे करून घेतो, याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या. मी जस्ट एक करेक्शन करतो की आम्ही तरी यांना किंवा आम्हाला अश्वपालक मानत नाही. आम्ही फक्त पालक आहोत, मालक नाही आहोत. बर. आणि पालकही खरंच आहोत का, इथून मला शंका आहे. बर. की ही एक फॅमिली आहे, बिलकुल. यात सगळे इक्वल आहेत. म्हणजे आता हे घरात राहतात, घरात आत येऊन चुलीवरती चपाती गरमागरम खाऊन वा वा. जातात, असं आता या अगदी घरच्याच झालेल्या आहेत. बिलकुल. आणि आमचं घर असं जंगलात एकच घर आहे. बर. असं आमच्या एक अर्धा किलोमीटरच्या आसपास गाव किंवा काहीच वस्ती नाही, किंवा ओरडलं तर कुणाला आवाज जाईल अशी परिस्थिती नाही. बिलकुल. पण अशा याच्यामध्ये पावसाळ्यात किंवा पावसाळ्यामध्ये लाईट गेले तर आमच्याकडे 3-3, 4-4 दिवस लाईट जातात, कारण पूर्ण डोंगराळ एरिया आहे. वायर तुटली तर रिपेअरिंगला वेळ जातो. तर अशा परिस्थितीमध्ये आम्हालाही कधी कधी मी अजून पूर्ण श्रेय माझ्या पत्नीला देतो की ती पण, आता आम्ही ह्या 2 घोड्या घेऊन मी इथं आलोय, तर घरातल्या 5 घोड्या ती एकटी सांभाळतीये. आणि तिचंही हेच म्हणणं आहे की जर या घोड्या नसतील तर आपण या जंगलात मी अशी एकटी नाही राहू शकणार. सो जेव्हा हे तिच्या सोबतीला आहेत त्यावेळी तिला एकटं नाही वाटत आहे. सेम माझी परिस्थिती आहे की हे नसतील जर घरी तर मला चैन नाही पडत, किंवा मी कुठेही बाहेर आलो की यांची आठवण येते.
तर आणि म्हणजे यांची भीमथडीची खासियत जर अजून म्हणायला गेलं तर जिद्दी स्वभाव, की जर आपण एखादं काम ठरवलं की हम्म, बेटा आज आपण आहे ना संध्याकाळपर्यंत त्या मंडणगड किल्ल्यावर पोहोचायचंय जो हम्म, आपल्या घरापासून 35-40 किलोमीटर आहे. हम्म, 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 तर मग त्यानंतर त्यांना पाऊस किती पडो, हम्म, थंडी किती पडो, ऊन किती लागो, काही फरक नाही हम्म, पडत. हम्म, एकदा ठरवलं की हे करायचं, त्या दृष्टीने निघालो हम्म, की ते पुरं झाल्याशिवाय ते थांबणार नाही. बिलकुल बिलकुल. आणि ही पण आता हिचं अजून रायडिंग चालू नाही, ही हम्म, जस्ट 30 महिन्याची आहे. हा हा. पण मी तिच्यावर बसून जेवढं किती रायडिंग करील हम्म, तेवढं ही पाठीमागनं चालत असते. बिलकुल हिचीच मुलगी का? नाही नाही नाही, ही वेगळी आहे ही ती. वेगळी आहे, हिची बरं आई बरं वेगळी आहे. बरं बरं. तर सृजन भाऊ, जसं तुम्ही मागे एक सुंदर असा प्रकल्प चालू केला होता, म्हणजे जसं तुम्ही राईड चालू केली होती, हम्म, त्याचे हम्म, काही व्लॉग्स वगैरे पण खूप हम्म. छान होते. मी ते आवर्जून पाहिले, कारण की माझ्याकडे पण एक भीमथडी अश्व आहे. त्याच्यामुळे हो. मला कुतूहल होतं की हे कसं आहे, माझ्याकडे एवढा रायडिंगचा स्किल नाही किंवा मी हम्म, रायडिंग नाही करू शकत, मी फक्त पाळतोय हम्म. आणि आवड आहे म्हणून. आणि तुम्ही माझ्याकडे पण येऊन गेले, माझी घोडी पाहिली होती. तर मी तुमच्याकडे बघितलं की तुम्ही घोड्यांशी जेव्हा चर्चा करतात किंवा तुम्ही त्यांना हो. भेटतात पहिल्यांदा, तर तुम्ही एक जनावरांची लँग्वेज न वापरतात, जशी आपण एखाद्या मित्राशी भेटतो अशा लँग्वेज मध्ये तुम्ही चर्चा करतात. आताही तुम्ही तिला सरकवत होते तर हम्म. सोनू बाळा असं. तर याचा काय फरक तुम्हाला घोड्यांच्या सायकोलॉजी मध्ये दिसेल मला? सायकोलॉजीत म्हणजे आता बघा ना, म्हणजे इथंही आपण हा फरक बघू शकतो की हे ज्या फ्रेंडली राहू शकतात, म्हणजे जसं आपण घरातल्या मांजराला हा खेळवू हा, शकतो तसं आपण घोड्याशी खेळू शकतो. बिलकुल. आणि पहिल्यापासून मला एक जाणवलं की घोडा अत्यंत ताकदवान प्राणी आहे. हो हो मीच काय हो, माझ्यासारखे अजून 4 पोरं आणली किंवा माझ्याहूनही पैलवान लोक आणली बिलकुल तरी ताकदीच्या जोरावर घोड्याचं शरीर जिंकणं आपल्याला शक्य बिलकुल नाहीये. बिलकुल. त्यापेक्षा आपण आपलं मन आणि बुद्धी वापरून घोड्याचं मन जिंकू शकतोय. बरोबर बरोबर. त्याला आपण फक्त ब्रेननीच कंट्रोल करू शकतो असं बिलकुल मला जाणवलं. बिलकुल बिलकुल. आणि त्या बाबतीत मी प्रयत्न करत राहिलो. हा हा. आणि घोड्यांच्याच बाबतीत नाही, म्हणजे त्याच्याही आधीपासून मी गाई गुरांशी असेल सगळ्याच हम्म प्राण्यांशी हम्म हम्म नॉर्मल बोलतो. हम्म. त्यांना भाषा कळत नाही. मी हिंदीत बोललो तरी तर ते भावना त्यांच्यापर्यंत बिलकुल पोहोचतात हे बिलकुल मला तरी जाणवतं. बिलकुल बिलकुल आता त्या कशा पोहोचतात, खरंच त्या तशा 100% पोहोचतात काय, रिअली डोंट नो. बिलकुल बिलकुल. पण मला तरी हे असं जाणवतं की जर आपण शांतपणे त्यांना एखादी गोष्ट सांगत राहिलो तर ती त्यांना कळते. आता फ्युचर मध्ये तुमचा काय प्लॅन आहे ह्या भीमथडी घोड्यांबद्दल? फ्युचरमध्ये मला ऍक्च्युली भीमथडी हे ऍडव्हेंचरस स्पोर्ट्स मध्ये वापरण्यात इंटरेस्ट आहे, हम्म, हम्म, की यांना शो जम्पिंग असेल हम्म, किंवा बाकीच्या ज्या आहेत, हर्डल रेस असेल, हम्म. स्टीपल चेज हा असेल किंवा एन्ड्युरन्स हा असतील. हा हा मेनली एन्ड्युरन्स. हा. कारण की भीमथडी हा साईजनी छोटा आहे हम्म, पण स्टॅमिना किंवा एन्ड्युरन्स मध्ये कुठंही कमी कमी नाहीये. नाही, बरोबर. आणि दमत नाहीत. म्हणजे मी हम्म, हिला एका दिवशी आम्ही जवळजवळ 72 किलोमीटर केले आहेत. बापरे. काही चालत केलं, काही वर बसून केलं. बर बर. पाठीवर माझ्या 8-1 किलोची हो बॅग हो. होती. हम्म, पण काही म्हणजे आल्यानंतरही ती नॉर्मल होती. हम्म, हम्म, मीच जास्त दमलेलो होतो. तिच्या हम्म. वर बसलेलो असून दमलो होतो. वा वा वा. आता फ्युचर मध्ये काही अशी मोठी राईड वगैरे करण्याचा विचार आहे का नाही, कारण की भाऊ पण तुमच्या सोबत होते आणि आता बघूया, म्हणजे या पुढच्या पावसाळ्यामध्ये आमचा पावसाळ्याशिवाय वेळ एक मिळत ग्रुप नाही. बनवा छान, अजून हम्म, 2-3 रायडर बनवा, हम्म. जेणेकरून तुमची पण जर्नी खूप छान होईल आणि नक्कीच लोकांपर्यंत एक सुंदर नक्कीच. मेसेज पडेल की हे घोडे काय करू हा, शकतात. आणि मुख्य एकदा एन्ड्युरन्स मध्ये खेळायला लागले की ज्या प्रकारे मारवाडी घोडे, काठियावाडी घोडे नॅशनल लेवलवरती हम्म. किंवा इंटरनॅशनल लेवलवरही एन्ड्युरन्स रेस खेळतात, हे खेळतात. हम्म. तर फार वाईट वाटतं की भीमथडी का नाही का खेळत. नाही काय, त्याच्यामध्ये बरोबर. क्षमता असून असून, तो खेळत नाहीये. बरोबर तर ती बरोबर. क्षमता दाखवून देणं ती आहेच आहे. ती काही मी तयार नाही करू बिलकुल शकत आहे. ती परमेश्वरांनी तयार केलेली आहे. बिलकुल बिलकुल. ती फक्त आपण लोकांपर्यंत पोहोचवावी. पोहोचवण्याचं, बरोबर. याच्यासाठी तुमचं तर खूप मोलाचं योगदान नाही नाही, आहेच मी आहे. फक्त मी तर आणि पुन्हा याहून अजून मला फार कौतुक आहे की तुम्ही एक भीमथडी अश्वपालक बिलकुल आहात. बिलकुल. आणि सिद्धीसारखी फार सुंदर प्रेमळ घोडी आहे हो तुमच्याकडं. हो हो. नाही, ते आपल्याकडे तुम्ही जसं म्हणलं की तुम्ही हे करता, ते मला असं वाटतं की अश्वांनी मला जी सेवा दिली ती माझ्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं अश्वपालकांसाठी आणि घोड्यांसाठी करण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि हा प्रयत्न मी माझा जिथपर्यंत माझ्या शरीरात ताकद आहे तोपर्यंत राहील. आणि मी संकल्प पण घेतला की जास्तीत जास्त आता फोकस मी भीमथडी घोड्यांवर करेल. आणि त्यांच्या पब्लिसिटीसाठी, त्यांच्या अवेअरनेससाठी जे काही काम करता येईल आपल्याला, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, नक्कीच नक्कीच. मुलाखतींच्या माध्यमातून, एक्सपर्ट लोकांची चर्चा तयार करून, हम्म, तर जास्तीत जास्त हा आम्ही करण्याचा प्रयत्न करेल. हम्म. आणि सृजन भाऊ, तुम्ही वेळ दिला, आपल्याला आता शोला जायचंय, त्याच्यामुळे हो. अनाउन्समेंट होते, तर आपल्याला बरेचसे विषय बोलायचे होते. पण कधी भविष्यात पुन्हा कधी आपलं भेट झाली तर आपण त्यावर चर्चा करू. जरूर, जे जरूर. तुम्ही काही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या दोघी घोड्या इथून चांगल्या प्रकारचं बक्षीस घेऊन जाऊ हीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
धन्यवाद. Thank आणि you. तुम्ही पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझं आणि भीमथडी घोड्यांविषयी बिलकुल. किंवा भीमथडी घोड्यांविषयी मला बोलायची परवानगी दिलीत किंवा संधी दिलीत त्याबद्दल आम्ही खूप बिलकुल. आभारी आहोत. चला, धन्यवाद दादा. धन्यवाद. चला.